श्री स्वामी समर्थ मंडळी, ज्यांच्या अंगणात बेलाचे झाड असेल ना, त्यांच्या घरात त्रिभुवनातील सर्व तीर्थ आहेत हे लक्षात घ्या. ज्या व्यक्तीने बेलाच्या झाडाची एक जरी प्रदक्षिणा केली तर त्रिभुवनात जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थांची प्रदक्षिणा केल्याचे पुण्य प्राप्त होतं. ज्याने बेलाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करून ते जल स्वतःच्या अंगावर शिंपलं तर विश्वात जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थांचं स्नान त्या मिनिटाला त्या व्यक्तीला घडतं. एवढं बेलाच्या झाडाचं महत्त्व आहे. तर बघा स्वामी भक्तांनो, बेलाच्या झाडाच्या आसपास साप येत नाहीत. बेलाचे झाड लावल्याने अंश वाढतो. तुम्ही जर एक बेलाचे झाड लावले तर 1 करोड शिवालय निर्माण केल्याचं पुण्य तुम्हाला लाभतं. एवढे शिवालय आपण बांधू शकत नाही. बांधू शकतो का? तर मग काय करायचं? एक बेलाचं झाड लावायचं. बेलाच्या झाडाचं महत्त्व अगणित आहे. आपण जर एक मनुष्य बेलाच्या झाडाखाली जेवू घातला तर दारिद्र्य कायमचे दूर होते. आपलं भाग्य बदलतं. आपल्या घरात धनधान्याची कधीही कमी पडत नाही. अखंड लक्ष्मी नांदते. आणि जर आपण स्वतः बेलाच्या झाडाखाली जेवण केलं तर ते जेवण शिवजींचा महाप्रसाद होईल. म्हणून मैत्रिणींनो, दररोज बेलाच्या झाडाला जल अर्पण आवर्जून करा. सोमवारी, प्रदोष, शिवरात्रीला बेलाच्या झाडाखाली मातीचे पार्थिव शिवलिंग करून पूजन करावे. तुमचे कितीही अडलेले कामे असतील, नोकरी, स्वतःचे घर, संतानप्राप्ती, पुत्रप्राप्ती किंवा तुमच्या कठीणातील कठीण मनोकामना असतील, इच्छा असतील तर भोले बाबा नक्की पूर्ण करतील. एवढे या पूजनाचे महत्त्व आहे. ज्यांच्या शेतात उत्पन्न कमी होते, बघा शेतकरी खूप कष्ट करतात पण पाहिजे तसं यश त्यांना मिळत नाही. म्हणून शिवमहापुराणात सांगितलेला हा उपाय आपण नक्की करू. तर उपाय असा आहे की शेतात बेलाचे झाड आवर्जून लावून त्याला दररोज जल अर्पण करावं. बेलाच्या झाडाखाली साक्षात शिवशंकरांचा वास असतो. जिथे भोले बाबा तिथे लक्ष्मीनारायण हे आहेतच. मग बघा शेत कसे धनधान्याने भरते. तुम्ही बेलाचे झाड शेतात आवर्जून लावा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.